आर्थिक देवघेवीतून गुंड मोहम्मद उर्फ महमद्या नदाफ याने गोळीबार केल्याच्या प्रकरणातील फिर्यादी सलीम मुजावर यांना न्यायालय आवारात धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे। याबाबत त्यांनी हसन अकबर जित्तीकर आणि अनोळखी साथीदार या दोघांविरोधात मुजावर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आणि याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की महमद्या नदाफच्या टोळीतील इम्रान दानवडे, पप्पू फाकडे आणि अजय माने यांच्यात आर्थिक कारणातून वाद होता। सलीम मुजावर हा माने याला मदत करत होता, त्यामुळे इम्रान पप्पू याने महमद्याच्या मदतीने सलीमचा काटा काढण्याचे ठरवले। त्यानुसार दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी मुजावर याला घराबाहेर बोलवल्यानंतर महमद्याने त्याच्यावर गोळीबार केला आणि यातून मुजावर जखमी झाला। या प्रकरणी महमद्या, इम्रान, पप्पू, फारूक नदाफ, अरफाज उर्फ अरबाज नदाफ, जमीर नदाफ, फिरोज जित्तीकर याला अटक करण्यात आली आहे। जित्तीकर हा धान्य तस्कर आहे, त्याला नुकतीच अटक केली आहे। जित्तीकर याचा जामीन अर्ज 2 वेळा फेटाळला आहे। जित्तीकर याचा पुतण्या हसन जित्तीकर आणि अनोळखी साथीदाराने फिर्यादी मुजावर याला दिनांक 2 रोजी न्यायालय परिसरात धमकावलं आहे। न्यायालयात सारखा अर्ज का देतो, जामीन झाल्यावर तुला सोडत नाही अशी धमकी दिली। मुजावर यांनी याबाबत विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली, तसेच न्यायालयात देखील कळवलेलं आहे। जित्तीकर सध्या कारागृहात आहे। त्याच्या जामिनावर आता दिनांक 7 रोजी सुनावणी होणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।